आलाप 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 उठ. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. सकाळ झाली? केव्हाच. सॉरी, बोलता बोलता कधी झोप लागली मला कळलंच नाही. आपल्या पुढे जायचंय ना? मागे. मागे? अगं आपल्याला त्या आदिवासी पाड्याजवळच्या शाळेत जायचं होतं ना? मी जाऊन आले. एकटी? आलापरे तुला छान झोप लागली होती, सो मी जाऊन आले सकाळी. आणि म्हटलं शाळा सुद्धा चालू असणार, मुलं पण भेटतील. पण तुला माहिती मिळाली ना? हो, आता सगळं मनासारखं होईल. काय? अरे म्हणजे मनासारखा प्रोजेक्ट पूर्ण झाला ना. बरं चल, आता आपण घरची वाट पकडूया. ओके, मला तू 10 मिनिटं दे, मी पटकन आवरून घेतो. ओके. पण तुझा प्रोजेक्ट पूर्ण झाला, खुश आहेस ना तू? हो, अगदी मनासारखा झालाय, म्हणून जरा जास्त. कळतंय का तुला? आपण दोघं एकमेकांच्या बरोबर असू ना, तर आपण सगळं निभावून नेऊ. ओके चल, 10 मिनिटं दे फक्त, मी लगेच आवरून आलो. आता मी खूप खुश आहे, कारण आता माझ्या आयुष्यात असलेल्या सगळ्या प्रॉब्लेम्स वरचं सोल्युशन म्हणजे इच्छाधारी मंत्र माझ्या जवळ आहे. पण काल रात्री जे घडलं ते खरं की खोटं यावर मला अजूनही विश्वास बसत नाहीये. पण खरंच ही वेगळी दुनियाच म्हणावी लागेल, जी मी अनुभवलीये. ओम ह्रां ह्रीं स्त्रं स्रां स्त्रीं स्वं ओम हस. तुमच्या दोघांचा स्पेशल कटिंग, दोघात एक. थँक्यू. कुठे बाहेर गेलेलात का? आमच्या मॅडम गेल्या होत्या बाहेर, त्यांनाच आणायला गेलेलो, प्रोजेक्ट साठी गेल्या होत्या. अच्छा, बरं. काही तुम्हाला बनमस्का वगैरे? नाही नाही नको, थँक्यू. ठीक आहे, प्या प्या. चल जुई, तुझा प्रोजेक्ट पूर्ण झालाय म्हणून आधी प्यायचो, तसा हात दोघांमध्ये एक पिऊया. घे आधी तू. नको. आता काय झालं? माझ्याकडे जरी मंत्र असला तरी मी तो आता घाईघाईत वापरू शकत नाहीये. आणि मी जर हा चहा उष्टा केला तर आपला विषबाधा होऊन. नको नको. अगं हो हो कळलं मला, पण का नको? ते सकाळ आहे ना. जनरली लोक सकाळचाच चहा पितात. हो, पण मी सकाळचा टाळते, सो आता नको. जुई, आपल्या 2 फॅमिलीज मध्ये जे काही चाललंय ना, त्यात मी आपलं प्रेम जपण्याचा आणि वाढवण्याचा प्रयत्न करतो, आणि तू ते टाळतेस. जाऊ दे. आला आला. ओके. सॉरी. हॅशटॅग गुस्सा. स्माइल इन प्लीज. उठ. काय करू मी तुझं? प्रेम कर. नाही, मी तेच करत होतो, तूच टाळत होतीस. चल, मी तुला एक प्रॉमिस करते. लग्नानंतर जी पहिली सकाळ असेल ना, त्या दिवशी आपण एकाच कप बशीतून चहा शेअर करून पिऊ. लग्न? आपल्या दोघांचं. जुई, काही दिवसांपूर्वी आपला साखरपुडा मोडलाय. त्यानंतर तुझ्या आणि माझ्या घरातले एकमेकांशी बोलत नाहीयेत. मुख्य म्हणजे तुझी आणि माझी आई. अरे हैशटैग वो तो कल था, आज कुछ अलग है. म्हणजे तुझी आई माझ्या आईशी का बोलत नाही? त्यांनी साखरपुडा का मोडला?
कारण हा आला तुझ्या आईला घर जावई म्हणून हवा होता. आणि आता तो मुद्दाच नसेल तर काय? येस, माझी आई स्वतःहून माझा हात तुझ्या हातात देईल आला. जर असं झालं ना तर तू मागशील ते मी देईन तुला. जर असं झालं ना तर मला जो हवाय त्याचा हात माझ्या हातात असेल. लवकरात लवकर तो दिवस येऊ दे जुई. Cheers. Cheers. डोंट वरी आला. आईला जेव्हा कळेल ना की मला इच्छाधारी मंत्र मिळालाय तेव्हा ती नक्कीच आपल्या लग्नाला तयार होईल. दाद्या, हे तू चांगलं केलंस. काय? हेच की तू जुईला तुझ्या सोबत घेऊन आलास. अरे ते मी ठरवूनच गेलो होतो. म्हणजे कितीही झालं ना तरी जुईला मी माझी जबाबदारी समजतो. ये बात. आणि तुझी जबाबदारी हक्काने मागून घेणं हे तुझं कर्तव्य आहे दाद्या. अरे हो रे, पण हा हक्क मागू कोणाकडे? म्हणजे जुईच्या आईकडे. त्यांना तर घर जावी हवंय. ए दाद्या, अरे आता तूच बोललास ना की जुई बोलली आई स्वतःहून येईल लग्नाची बोलणी करायला. अरे हो रे, पण कधी? ह्या प्रश्नाचं उत्तर नाहीये माझ्याकडे. अरे मग ते तुला शोधावं लागेल, नाही तर मिळवावं लागेल. दादा, या उत्तराने बरेच प्रश्न सुटू शकतात. जसं की मुंबई फिरायला आलेल्या कोमल. ही प्रश्न आहे? ती तुझ्या आयुष्यातलं प्रश्नचिन्ह होऊच शकते. म्हणजे ए कामन यार दादा, तुला प्रत्येक गोष्ट समजावी लागते. हे बघ, त्या कोमलची तुझ्या आयुष्यात सरप्राईज एंट्री व्हायच्या आधी आपल्याला जुईची या घरात एंट्री करावी लागणार आहे. उदय, नको ते मनाचे अर्थ आणि मनाचे खेळ प्लीज करू नकोस. या खेळात तुझ्या राज्यही येऊ शकतं. अरे तुला कोणी सांगितलंय की त्या कोमलची माझ्या आयुष्यात एंट्री होणार आहे? सध्या या घरात जे काही चाललंय ना त्यावरून तरी तेच चित्र दिसतंय दाद्या. असं काय चाललंय घरी? काय ग प्राजक्ता, ही काय करतीये? काही कळत नाहीये हो. कोमल, ग आम्हाला पण कळू दे काय करतेस ते. ताई, हे असे आरसे आणि प्लेट्स लावले ना आपण की याच्यावर सूर्यप्रकाश पडतो आणि हे चमकतात. मग पक्षी काही येत नाही, म्हणजे वाळवण सुरक्षित. वा, चांगलं डोकं आहे हे. आमच्या गावाकडे असंच करतात. या आरशांच्या आणि टाटांच्या सिक्युरिटीवर 100-200 पापड तर सहज वाळतात. काय मुलगी आहे ग ही. म्हणजे बघ ना, स्वयंपाक छान करते, कीर्तन छान करते, परत कुठल्याही कामात कोणीही तिचा हात धरू शकत नाही. आणि त्यात ही हुशारी. हो, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे एवढं टॅलेंट असून सुद्धा कुठेही मोठेपणा नाही की मीपणा नाही. हो ना, अगदी सर्व गुण संपन्न आहे ही मुलगी. कोणीही हसत हसत हो म्हणेल तिला. मग तुम्ही म्हणा ना. काय ते? आता तुम्ही जे म्हणालात ना तेच मी माझ्या मामा मामींना सांगत असते की तुम्ही हिच्या लग्नाचं अजिबात टेन्शन घेऊ नका. हिला कोणताही मुलगा किंवा त्याच्या घरातली माणसं डोळे झाकून पसंत करतील. हो ग, क्वचितच बघायला मिळतात नाही अशा या मुली हल्ली. हो ना, हीच ती वेळ आहे जेव्हा मी कोमलचं नाव आलापसाठी सुचवू शकते. आई, एक बोलू? बोल ना. आई साहेब, आई साहेब, अयो आई साहेब. काय झालं? आला दादा, आले. आलाप आलाय? प्राजक्ता, मी आले. हा, हो. आलाप जुईला भेटून आलाय. तो आईशी बोलताना माझं तिथे असणं गरजेचं आहे. डोंट वरी, मी पापडाची राखण करते, तुम्ही जा. अगं, आत्ता आईंसमोर फुशारक्या मारल्यास ना की पापडाच्या सिक्युरिटीसाठी हे सगळं आहे म्हणून. मग तू कशाला उभी पाहिजेस राखण करायला? ताई, मला आवडतं ना राखण करायला, मी करते ना राखण. तर मी सांगते ना तेच कर. चल, नाहीतर आयुष्यभर पापडाची राखण करावी लागेल. चल. हा, बर चल. बरं, मी काय सांगते, मस्तपैकी आल्याचा चहा टाक. बाबा, आई,
जे काही घडत होतं ते विश्वास बसण्यासारखं नव्हतं, पण ते सगळं माझ्यासोबत घडत होतं. म्हणजे त्यांनी जसं सांगितलं तसं तू केलंस आणि मग तो मंत्र मला मिळाला. अगं पण तो मंत्र तू लिहून ठेवलास का? म्हणजे पुढच्या वेळी तो मंत्र आठवणार कसा तुला? आई, जसं त्यांनी सांगितलं तसं मी एक विशिष्ट पोझिशन घेतल्यानंतर तो मंत्र माझ्या तोंडातून आपोआप बोलला जाणार आणि मला इच्छाधारी नाग किंवा माणूस जे रूप घ्यायचं असेल ते मी घेऊ शकते. पण हा मंत्र तुला एवढा सहजासहजी कसा मिळाला? ते मला माहित नाही, पण शुभ्रमण्याबद्दल आत्ता काही बोलणं योग्य ठरणार नाही. पण काय? पण माझ्या प्रामाणिकपणामुळे कदाचित तो मंत्र मला मिळाला असावा. पण जुई, हा मंत्र तू एका मनुष्याशी लग्न करण्यासाठी मिळवतेस हे त्यांना माहितीये का? ते माहित नाही, पण मी याचा गैरवापर करणार नाही हे त्यांना माहितीये. आणि समजा नंतर त्यांना ते कळलं तर? अमृता, तुझं ना त्या शाळेच्या विद्यार्थ्यासारखं आहे ज्याला 100 पैकी 99 मार्क जरी मिळाले ना तरी तो रडतच असतो, 1 मार्क माझा कुठे गेला म्हणून. म्हणजे ही वेळ जुईला प्रश्न विचारण्याची नाहीये. इच्छाधारी मंत्र मिळाला ना आपल्याला, त्याचा आनंद साजरा करण्याची आहे. अरे मी हे सगळे प्रश्न तिला ह्यासाठी विचारतीये की पुढे जाऊन त्या मंत्रामुळे जुईच्या आयुष्यात काही अडचणी निर्माण नको व्हायला. अगं, या सगळ्या अडचणींवरचं सोल्युशन म्हणूनच तो मंत्र आहे ना. पण तरी सुद्धा जुई, तू एकदा तो मंत्र वापरून बघ, खात्री करून बघ, म्हणजे झालं. ठीक आहे, मी त्या मंत्राचा वापर करून दाखवते. कैलास, ही अशी का बसली आणि नेमकं काय करते? आलाप आलाप. अरे आलाप. अगं आई आई आई, रिलॅक्स रिलॅक्स. मी सुखरूप आलोय. तिकडे वेळेवर जेवलो, सगळं व्यवस्थित वेळेवर केलेलं आहे. तुझा मुलगा सेफ गेला आणि सेफ आला. प्लीज काळजी करू नको. तू बरा आहेस हे चांगली गोष्ट आहे, पण जिला भेटायला गेला होतास ती भेटली का? अगं आई, ती भेटली नसती तर आलोच नसतो कदाचित. डोंट वरी, तिला मी व्यवस्थित सोबतच घेऊन आलो. आला, तुमच्यासाठी चहा आणलाय, घ्या ना. थँक्यू. आलं घातलाय हा, तुम्हाला आवडतो म्हणून. कसा झालाय सांगा ना. कोमल, बाबा पण आले असतील तर त्यांना पण चहा देशील? हो, येते. आलाप, थोडं बोललं तर चालेल का? आई, असं का विचारतेस? कारण लहानपणी शेजारी खेळायला जातानाही विचारणारा आलाप आता मोठा झालाय हे लक्षात आलंय माझ्या. आई, काय झालंय? हे तू विचारतोयस? आश्चर्य आहे. काल जाताना तरी तुझ्या बोलण्यावरून असंच दिसत होतं की मी सगळं काही ठरवलंय, मग कोणाला काहीही वाटलं ना तरी चालेल. त्यात आई सुद्धा आलीच. आई, असं नाहीये काही. असंच आहे.
स्पष्टच बोलते, तू जुईला शोधायला जाणं मला अजिबात पटलेलं नाहीये. म्हणजे हेच की काल तू गेलास तेव्हा मी बोलले नाही, कारण जाताना अडवू नये हे आपल्या घरचे संस्कार आहेत. पण जसं तुला जुईसाठी जावंसं वाटतं, काही करावंसं वाटतं, तसं ह्या घरात सुद्धा तुझ्यासाठी करणारी माणसं आहेत. तुझा विचार करणारी माणसं आहेत हे विसरू नकोस. आई, मी कुठे कोणाला विसरतोय? हे बोलण्यातून नाही तर वागण्यातून दिसलं ना तर बरं होईल. मला जास्त काही बोलायचं नाहीये, तुला समजलं असेलच, कारण तू मोठा झालायस, नाही का? आई, आई, दाद्या, तुझ्या आता तरी लक्षात येते का आपल्या घरात ना जुईबद्दल निगेटिव्ह विचार तयार झाले, आणि आता आपल्या घरचे दुसऱ्या कोणाच्या तरी बाबतीत पॉझिटिव्ह होण्याच्या आधी आपल्याला काहीतरी केलं पाहिजे. दाद्या, जुई, हे काय करत होतीस? बरी आहेस ना? बरी नाहीये ती, बरी नाहीये, हेल्दी आहे ती. काय? अरे हेल्दी राहण्यासाठी आता योगासनं करते ती. तुला म्हटलं होतं ना ती त्या प्रोजेक्टसाठी बाहेर गेली आहे, तर तिथून शिकून आली आहे आणि त्याची आम्हाला प्रात्यक्षिक ती दाखवत होती. बाकी काही नाही. हो का? वा वा वा, परत एकदा करून दाखव सगळं जे काही केलंस ते. काका, आता झालं. झालं? हो. बरं ते जाऊ दे. तुला घरी येताना पाहिलं ना म्हणून मी इथे आलो. आणि यापुढे जर न सांगता घरातून गेलीस ना तर कैलासच्या आधी मी कानाला पकडून तुला घरी घेऊन येईन, ते सुद्धा जिथे असशील तिथून. हे पद्या, अरे मी बोललो ना तुला ती प्रोजेक्टसाठी गेली होती म्हणून. हो रे कैलास, पण ती न सांगता गेली ना. हे बघ जुई बाळा, आयुष्यात प्रॉब्लेम हे असे येतच राहतात, त्यांना फेस करायचं, असं पळून जायचं नाही. आणि हा, ह्याच्या पुढे तुला काही प्रॉब्लेम आला ना तर सगळ्यात आधी तू मला सांग. तुम्हाला सांगून मंत्र मिळाला नसता ना. काय? म्हणजे तुम्हाला सांगून त्रास द्यायचा नव्हता ना. काय जुई, काका म्हणतेस आणि त्रासाच्या गोष्टी कसल्या सांगतेस? काही झालं तरी हा पद्या काका आहे हे लक्षात ठेव. हा, येतो मी. कैलास, येतो मी. चला वैदी. आई, काय ग? तुम्ही आई म्हणून अगदी बरोबर आहात, पण तरी सुद्धा मला असं वाटतं की आपण समजून घ्यायला हवं ना. कोणाबद्दल आणि काय बोलतेस? मी आलापबद्दल आणि तुम्ही त्याला जे काही बोलात त्याबद्दल बोलते. त्याचं जाणं तुम्हाला योग्य वाटलं नव्हतं, त्याच्याशी थेट बोललं पाहिजे असं तुझंच म्हणणं होतं. आई, थेट बोललंच पाहिजे, पण त्याला समजून घेऊन त्याला मदत करायला पाहिजे. म्हणजे आलाप जर ह्यात स्वतःला त्रास करून घेत असेल ना तर आपण त्याला बाहेर काढायला पाहिजे, आणि त्यासाठी आपण त्याच्या आयुष्यात जुईची जागा घेणारी कुणीतरी आणली पाहिजे. अगं पण हे बाबा, सुरुवातीला आलापला हे सगळं जडच आहे, पण त्याला जो काही त्रास होतोय तो त्रास कमी होईल ना, आणि आपल्यालाही त्याला समजून घेता येईल. मला नाही वाटत आला जुईची जागा कोणाला घेऊ देईल. बाबा, मी तेच बोलते. आपण काय लगेचच त्याच्या आयुष्यात दुसरी मुलगी नाही आणायची, पण आपण हळूहळू तर हे करू शकतो ना. आणि जेव्हा त्याच्या आयुष्यात दुसरी मुलगी येईल तेव्हाच तो जुईला विसरू शकेल. आणि जोपर्यंत जुईची जागा तशीच आहे तोपर्यंत हा होणारा त्रास असाच वाढत राहील. आलाप मला लहान भावासारखा वाटतो म्हणून मी हे बोलले, बाकी काही नाही. मला त्याच्याबद्दल जे काही वाटतं ते मी बोलून दाखवलं. बाकी तुम्हाला जे योग्य वाटतं, तुम्हाला जे पटेल तेच तुम्ही करा. मालती, तिच्या बोलण्यातून तिच्या बोलण्यातून तिला काय सांगायचं होतं हे समजलं.
पण आलापची काळजी ती लहान भावाप्रमाणे घेतेय हेही कळलं. झालंय तेच की ती लहान भावाची काळजी घेते की अजून कोणाची काळजी करते ते कळत नाही. वाचलो. नशीब पदा काकासमोर पूर्ण पोझिशन मध्ये बसले नव्हते, नाहीतर आपोआप तो मंत्र तोंडातून बाहेर पडला असता. आणि त्यात पदा काका बोलत होता परत करून दाखव. आणि पुन्हा आपली धावपळ झाली असती. नाही नाही, धावपळ नसती झाली. मी माणूसच व्हायचंय असं बोलले असते. हा, पण पद्या काकाला त्याचं उत्तर द्यावं लागलं असतं ना, की मी अशी का बडबडत होते. आणि जेव्हा उत्तर द्यायचं असेल तेव्हा नेमकं तुम्ही माझ्याकडे बघता आणि मग माझी गडबड होते. बाबा, यापुढे कधीच आणि कसलीच गडबड होणार नाहीये. आपण कधीच अडकणार नाही आहोत, कारण प्रत्येक प्रॉब्लेम वरचं सोल्युशन आपल्याला मिळालंय. कारण आपल्याकडे तो इच्छाधारी मंत्र आहे ना, त्याने आपल्या आयुष्यातले सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहेत. माझ्या आणि आलापच्या नात्याचा पण. हो नाही? अमृता, काय